ब्लॉग मी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण निघालेला आहे बाणेगावला. जो मेन हायवेपासून मधल्या रस्त्याने आपण निघालेला आहे. आता ते बघू शकता. आता हे पूर्ण असं म्हणजे मधला रस्ता आहे, जे बाळ्यातनं जायचा रस्ता आहे त्या रस्त्यापेक्षा हे अलीकडे एक माझ्या घरापासून जवळ एक मधनं रस्ता आहे. आता आपण सध्याला बरोबर सेंटरला आहे. आपण आता इथून आपला जवळपास आता टोल नाका, बार्शी टोल नाका लागेल आपल्याला. तिथून आता आपला मग त्याला जायचं, पहिला बोगाव लागेल आपल्याला. बोगाव नंतर बाणेगाव लागेल. तुम्ही बघू शकता आपण ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी इतकं सुंदर असं हिरवगार असं वातावरण आहे आणि इतकं मस्त वाटत आहे. तुम्हाला काय काय सांगायचं. आणि तुम्हाला ही लोकेशन कसं वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की बाबा कसं आहे वातावरण, काय नाही. तुम्ही हिरवगार आहे आणि मुळात इथं प्लॉटिंग बी पडलेले आहे तिथं. मग चला तर आता आपण निघूया. आपल्या रस्त्याला दिसेल आता टोल नाका. पहिला टोल नाका लागेल बार्शी रोडचा. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते बाळ्यापासून थोडं पुढं बार्शी रोडला गेल्यानंतर थोडं अंतरावर टोल नाका आहे. आपण ते मधल्या शॉर्टकट रस्त्याने निघालेला आहे आपण आता. मग चला तर निघू म्हणत रस्त्याला. तुम्ही बघू शकता ह्या साईडला, डाव्या साईडला माझ्या पूर्ण असं ठिबक सिंचन मध्ये झाडं लावलेली आहेत आणि म्हणजे पेरणी झालेली आहे. ऑलमोस्ट पूर्ण पेरणी झालेली आहे संपूर्ण. आता कसं आहे, जुलै होऊन ऑगस्ट झाला निघाला आणि ऑगस्टचा आज का तर 4 का 5 तारीख आहे आणि त्यामुळं सगळीकडे पेरणी झालेली आहे सध्याला. जे मध्ये मागच्या महिन्यात जी पेरणी केलेले होते तर ते सगळं वापलेलं आहे. बघू इथं हिरवगार असं वातावरण आहे इकडं. आणि इथं ओपन प्लॉट नागनाथ मेंगानी पार्क, जे इथं प्लॉट विक्रीचं आहे, जे प्लॉटिंग केलेलं तिथं त्या नावानं तुम्ही कधीही प्लॉटिंग इथं खरेदी करू शकता. हे वातावरण चांगलं आहे इथं, तुम्ही प्लॉट घेऊ शकता इथं. तर बघू शकता ही किती जुनी टाकी आहे इथं. मला वाटतं ह्या एरियात सगळ्यात मोठी टाकी हीच असणार आहे. का तर सगळ्यात जे आजूबाजूची घरं आहेत ते सगळ्यांना पाणी ही टाकीच पुरवते, त्यामुळे टाकी जी मोठी आहे. आणि मुळात आपण जर ह्या रस्त्याला बघितलं तर जास्तीत जास्त प्लॉटिंग ह्या रस्त्याला पडलेले आहेत. म्हणजे प्लॉटिंग इतकं झालेलं, कमीत कमी निदान ह्या मधल्या रस्त्याला एक 7 ते 8 ठिकाणी प्लॉटिंग आहे. आपल्याला समोर बार्शी टोल नाका दिसत असेल तुम्हाला काही. जर बार्शी टोल नाक्यात आपण समोर बार्शी टोल नाका आहे. आपण हायवे फक्त निघत आहे. बघू शकता हे जुनं, भरपूर जुनं असं टोल नाका आहे. आता हा जो रस्ता आहे हे सरळ पूर्ण बार्शीला जातो आणि एक समोर लिहिलेलं आहे बघा, 18 किलोमीटर वडाळा लिहिलेला आहे, 39 किलोमीटर वैराग लिहिलेला आहे, 62 किलोमीटर बार्शी लिहिलेला आहे आणि 93 किलोमीटरवर परंडा लिहिलेला आहे. आता आपण स्टेट जर बघितलं तर बार्शीला जातोय. आता आपण जायचं बाणेगावला, त्यामुळे आपण इकडं राईट मारत आहे. बघू शकता आता आपण जे आजूबाजूला कंपन्या आहेत, ही कशाची कंपनी एवढं माहित नाही मला, पण आहेत एक 4-5 तर कारखाने आहेत, बोरवान असल्यासारखे आहेत. आणि आता हा बार्शी टोल नाक्यापासून मधला रस्ता आहे. पण जे बाणेगावला जायचा रस्ता आहे, पहिला तर आपल्याला बोगाव लागेल, बोगाव झाल्यानंतर बाणेगाव लागेल आणि त्याच्या पुढे थोड्या अंतरावर मार्डी गाव आहे. आता आपण सध्याला बघू शकता इकडे तुम्ही. मला सगळ्यात आवडलेलं म्हणता ह्या वातावरणामध्ये जे हिरवगार असं, म्हणजे झाडं म्हणा, शेती म्हणा, गवत म्हणा,
इतकं असं मस्त वाटत आहे काय, म्हणजे सगळे असं हिरवंगार असं वातावरण झालेलं आहे संपूर्ण. मी जसं आता आज बघापासून जे निघालेलं आहे बघतो तर पूर्ण असं हिरवंगार. व सारखं सारखं का सांगतोय की मला म्हणजे आवडलंय, आणि तुम्हालाही बी आवडलं असेल की हे हिरवंगार वातावरण बघून. तुम्ही बघू शकता समोर बाळूमा मेंढर, इथेच बघा मेंढर इथं. आणि तुझ्या लगेच मेंढर पालन झाल्यानंतर आता इकडे भरपूर आहेत बघा मेंढर. आज काय कुठून आलेत काय माहित नाही, पण इकडं घोडे बी आहेत. घोडे म्हणजे घोड्यावर त्यांचं जे प्रपंच पाणी आहे ते पूर्ण त्यांनी घोड्यावर ठेवून ह्या गावात त्या गावात त्या गावात ह्या गावात करतात. आणि त्यांना दुसरं वाहन तर परवडत नाही आहे. आणि वाहन समजा यांनी ज्या ठिकाणी मुक्काम करतात त्या ठिकाणी त्यांना वाहन जात नाही आहे पावसाळ्या दिवसामध्ये. मग त्याच्यामुळं त्यांनी घोड्याचा वापर करतात. तुम्ही बघू शकता ही मेंढर कमीत कमी मी जर म्हणतो सगळे म्हणून जर काढलं तर 5-6 मेंढर होतील सगळे. अजून त्याच्या पुढे जाऊन अजून घोडे आहेतच. प्रत्येक घोड्यावर त्यांचं घरचं सामान, त्यांचं गागर म्हणा, तांब्या म्हणा, जे जे घर प्रपंच लागणाऱ्या वस्तू आहेत सगळं तुम्हाला दिसेल बघा. ते आज कुठल्या गावात आलेत काय माहित नाही एवढं, पण भरपूर आज आहेत तिथं. बघू शकता तुम्ही फुल असं ते कधी तिसऱ्या चौथी वेळ आहे एवढी भरपूर जे आहेत. आता ह्या साईडला बघितलं तर तुम्ही घ्यायचं कधी काय हे जोता बांधून ठेवलेलं आहे ते माहित नाही. आता सगळे लाल भर झालेत, गंजून गेलेत. त्याच्याकडे पैसा आहे कशामुळे थांबलं की काय कळेना, पण भरपूर दिवस झालं ते जोता बांधून ठेवलेत. अक्षरशः जोत्याच्या वरती सगळे गंजून चाललेले आहे. काही तर कारण असेल थोडा, पण एक भरपूर आहे जागा मोठी आहे ती, त्यामुळं जरा बघायला हे वाटते की बाबा सहसा वाटते एवढा मोठा पैसा खर्च करून पूर्ण जोत्याला खर्च करून त्यांनी थांबवलेत काम म्हणताना. बघू शकता आता बरोबर भोगाव मध्ये आलेला आहे. हे संपूर्ण भोगाव गाव आहे. आता इथून थोडंही अंतरावर बांडेगाव म्हणून गाव येईल. आज इथं भोगाव मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त मिरवणूक आहे यांची, त्यामुळे तिने आज बेस्ट सगळं लावलेलं आहे. म्हणजे भव्य अशी मिरवणूक निघते इथं भोगाव मध्ये. तुम्ही एक बघू शकता प्रत्येक वर्षी त्यांचं प्रत्येक वर्षी त्यांनी मिरवणूक काढतात अण्णाभाऊ साठे यांची जयंती. हे किती मस्त वातावरण आहे बघा. शेतात झाड संपूर्ण वर झाडं आहेत आणि आपण तिथून निघालेला आहे सध्याला. आणि ही आपली साईट आहे बाणेगाव मधील. त्यानंतर आता ही काय झालंय, आपण जोता बांधल्यानंतर जे रॅबिट म्हणजे ह्यांचं जुन्या घराचं जे बांधकाम रॅबिट होतं ते सगळं आपण साईडवर टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता ही संपूर्ण जोता बांधून झालेला आहे आपलं. रस्त्यापासून 3-3.5 फूट उचललं आहे आपण जोता मेन रस्त्यापासून. त्यानंतर बघू शकता इकडे भर टाकलेला आहे. समोर विटा शिल्लक आहे त्याचो, आणि परवा एक गाडी मागवलेली आहे एमशनची. त्यानंतर आता आपण हे जे समोर तुम्हाला संडासरून दिसतंय हे आपण 2 वर्षाखाली बांधलेलं होतं. मग 2 वर्षानंतर त्याने आता अजून आपल्याला हे बांधकामचं काम दिलेलं आहे. आपण संपूर्ण काम वीज मटेरियल काम घेतो. वीज मटेरियल म्हटलं तर मटेरियल पूर्ण आपलं म्हणजे स्क्वेअर फुटावर आपण काम घेतो टोटली. बघू शकता हे काम आपण हे संपूर्ण काम घेतलेलं आहे बाणेगावमधील. तर आता आपण सगळं बघून झालेलं आहे. आता आपल्या इथं 2 गाड्या 2 नाही तर 3 गाड्या सध्याला मुरुम लागेल. आपण ते मुरुम मागवणार आहे.
तर बघा मी एकाला फोन केला होता आपण, ऋषिकेश म्हणून एक मुलगा आहे, त्याला फोन केला होता मुरुम टाक म्हणून. त्यांना बघू सांगतो म्हणलं, म्हणजे रेट काय चाललं काय बघून त्यांना सांगतो म्हणलं. मग आता चला तर आपण जाऊ म्हणत.